प्रस्तुत काल आपण अध्याय क्रमांक 12वा, श्लोक क्रमांक 15वा आणि ओवी क्रमांक 171 ला थांबलेलो होतो. पुन्हा एक 4-6 पावले पाठीमागे जाऊया. देवाला कोणता भक्त आवडतो हा प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर झालं. जो सतत माझ्या नामस्मरणामध्ये मंत्रमुग्ध झालेला आहे, ज्याला कर्माचं, कशाचं, जलचरांना जसं त्या पाण्यामध्ये भीती वाटत नाही, तसं सामान्य जगामध्ये पण राहत असताना या जगामध्ये चांगले वाईट अनुभव आले तरी त्याचा कोणताही परिणाम त्याच्यावर होत नाही. जी ही द्वंद्वातिक दुरावी. अशा प्रकारचा 15 नंबरचा श्लोक आहे. ज्या माझ्या भक्तापासून कोणताही प्राणी उद्विग्न होत नाही, याचा त्याला त्रास नाही आणि त्याचा याला त्रास नाही. ज्या भक्तापासून कोणालाही संताप क्षोभ होत नाही. बघा, ज्या माझ्या भक्तापासून कोणालाही त्रास नाही, उद्विग्न होत नाही आणि ज्या भगवत भक्तापासून कोणाला संताप व शोक होत नाही, म्हणजे याचा कोणाला त्रास नाही. आणि आता पलटी होते. त्याचप्रमाणे कोणत्याही प्राण्यापासून उद्वेग पावत नाही, याचा तर कोणाला त्रास नाही, पण समोरच्याकडून पण नाही होत त्याला. बघ काय त्याची स्टेप असतील. मग त्याच्यामध्ये नाथ बाबा घ्या, एवढा त्रास दिला तरी त्यांना नाही आला. ते उलट म्हणतात की तुमच्यामुळं मला 108 वेळा गंगा स्नान घडलं. येशू ख्रिस्ताची पराशांती त्याचं महात्म्य वर्णन करतात. येशू ख्रिस्ताच्या हातात खेळ ठोकले तरी ते म्हणतात हे ईश्वर हे काय करतात यांना कळत नाही. म्हणजे एवढे मंद डोक्याचे आहेत का? हा, पण त्याच्याकडून काही कोणाकडून त्रास नाही. तू कुबरायची ती स्थिती आहे की नाही. कोणत्याही प्राण्यापासून उद्वेग पावत नाही आणि जो हर्ष, क्रोध, भय व खेद यांनी मुक्त असतो. त्याला काही चांगल्या गोष्टी घडल्या म्हणून तो काही हुरळून जात नाही. त्याला जर काही त्याच्या मनासारखं नाही झालं तर क्रोध निर्माण नाही होत, काही भीती निर्माण नाही होत आणि खेद कधी तो करत नाही. असा मुक्त असतो. तो मला प्रिय आहे. बघा, त्या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणता भक्त आहे, साधना कोणती करतो याचं महात्म्य नाही सांगितलं, परिपूर्णतेचं वर्णन केलेलं आहे. जो त्या स्टेपला प्राप्त झालाय आणि त्याने कोणता गेलो होता, हा चांगला आहे का हा चांगला आहे, तुला कोणता आवडतो, या स्टेपला गेलेला मला आवडतो, हे उत्तर आहे याचं. तरी ज्याप्रमाणे समुद्र क्षोभला असता, ज्यामुळे जलचरांना त्यापासून भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांचा पुष्कळ समुदाय वाढला असता समुद्रही त्यास कंटाळत नाही. बघा, दोन्ही कशी उदाहरणं दिलेली. त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद वाटत नाही व ज्याच्या स्वतःच्या योगाने लोकांनाही त्रास होत नाही. फार काय सांगावे अर्जुना. शरीर ज्याप्रमाणे अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहोत अशी आत्मिक बुद्धी असल्यामुळे तो प्राणी मात्रांना कंटाळत नाही. सगळ्यांबद्दल त्याचा भाव काय, मीच आहे, जे जे भेटे ते ते वाटे मी आहे, असं वाक्य आहे इथे. त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहोत अशी आत्मैक्य बुद्धी असल्यामुळे तो प्राणी मात्रांना कंटाळत नाही. जग हेच त्याचे शरीर बनल्यामुळे जगाची देह झाले म्हणून प्रियाप्रिय ठेले आणि हर्षामर्ष ठेले, प्रियाप्रिय गेले आणि हर्षामर्ष ठेले दुजेवी. बा, त्यामुळे जग हेच त्याचे शरीर बनल्यामुळे ज्याला प्रिय अप्रियाधिक द्वंद्व म्हणजे आवडते नावडते असा भेदभावच राहत नाही. अशा प्रकारे द्वैत भाव नाहीसा झाला म्हणजे जी द्वैताची झाडली. द्वैत सारून मी माळ घालिलं, द्वैत गेलं. त्यामुळे द्वैत गेल्यामुळे सुख दुःख नाही, द्वैत गेल्यामुळे द्वेष नाही, मत्सर नाही. अशा प्रकारे द्वैत भाव नाहीसा झाला म्हणजे ज्याच्या ठिकाणी आनंद व क्रोध हे विकार द्वंद्वही नाहीसे होतात. बघा, आता विकार आपल्याला कशाला वाटतंय, वाईट वागतो त्याला, पण आनंद हा सुद्धा काय विकारच आहे, कारण हा नित्य आनंद स्वरूप आहे आणि त्याच्या पुढे आता हा याला झालाय तो छोटा आनंद आहे, हा विकार आहे. हा, मूळ स्वरूपापासून घसरणे त्याचं नाव विकार आहे आणि त्यामुळे त्याला सुख दुःखाधिक द्वंद्वापासून विमुक्त असून त्याला बाधा होत नाही. जो भय, चित्त, क्षोभ इत्यादिकांनी रहित असतो आणि इतकी स्थिती प्राप्त झाली असूनही तो माझी अनन्य भक्ती करतो. पूर्ण झालं, कंटाळलो, आता बस झालं असं नाही. कंटिन्यू मरेपर्यंत त्याची ती गोष्ट चालू राहणार शेवटच्या श्वासापर्यंत. नाही तर आता आपलं काम झालं संपलं असं नाही. ज्ञान, शिक्षण
कधीच संपत नसतं. आपण आपलं त्याचं हे करत जातं. आणि आज एवढं प्राप्त झाल्यानंतर त्याला अनन्यताची काही गरज आहे का? अनन्यता कशासाठी करायची होती? ही स्थिती प्राप्त व्हावी म्हणून. पण अनन्य झालाय, मग आता अनन्य झालाय तरी भक्ती करतोय, कशासाठी करतोय सांगा? एक अनन्य व्हायच्या अगोदर भक्ती मिळवली होती, भक्ती मिळवण्यासाठी अनन्य झाला होता. आता भक्ती मिळाली त्याला, प्राप्त झाली तरी अनन्य, मिळवण्यासाठी बी अनन्य झाला होता. आणि आता पण अनन्य. आता कशासाठी अनन्य झालाय तो? हा बघा आता लगेच आता जो करतोय तो त्याच्या त्या स्थितीवर ठाम राहण्यासाठी, बुद्धीचा निश्चय होण्यासाठी, धरसोड नको व्हायला. म्हणून असं कधी नाही समजायचं झालं आपल्याला नाम भेटलं, आपली स्थिती झाली, आपली स्थिती मुरली, आपल्या बाबांनी प्रबोध दिला, आता आपलं काम झालं. असं नाही, काम मरेपर्यंत नाही होत. जर संप्रदायातले ज्ञाते पुरुष आजही आपण त्यांच्याकडे नजर टाकली ना, ते आपल्या इतक्याच तळमळीने येऊन बसतात. त्यांना असं वाटतं का अजूनही काहीतरी खावं भेटतो, आणि भेटतो. कारण ते काय होतं, तिथे गेल्यानंतर आनंदी स्वरूप झाल्यानंतर, आनंद स्वरूप झाल्यावर शरीर भावाचा भाव विसरून जातो. बरं, दिलेली जी बॉडी आहे त्याचा सदुपयोग केला पाहिजे ना. मिळून सुद्धा जर दरिद्री नारायणासारखा राहत असेल तर काय उपयोग आहे? प्रत्येक गोष्ट, पैसा घ्या, मिळालाय, खायचा नाही, नुसता जमा करायचा, काय उपयोगाचा आहे? ज्ञान आहे, मिळालेले वाटायचं नाही. शरीर आहे, शक्ती आहे, चांगल्या कामासाठी यूज नाही करायचं. मग मिळालेल्याचा योग्य वापर करायचा, आणि त्याच्यासाठी तो अनन्य होतो. मिळालेल्या भक्तीचा सुद्धा आस्वाद घेण्यासाठी तो अनन्य असतो. असूनही माझी अनन्य भक्ती करतो. प्राप्त झाल्यावरही तर त्याची मला फारच आवड असते. कोणाला? त्यांनी प्रश्न विचारला, तुला कोण आवडतोय? तर तो मला आवडतो. पूर्ण झाला तरी पुन्हा पुन्हा. काय उदाहरण दिलं होतं? पुन्हा पुन्हा. पूर्ण झाला तरी पुन्हा पुन्हा. असं काही पाण्याचं उदाहरण सांगितलं होतं का? हा, गंगाचा तीव्रता कशासाठी? समुद्राला मिळण्यासाठी. आता मिळाली, मग आता झाली का मंद? पुन्हा पुन्हा त्या स्पीडनी मिळत राहते ती त्याविषयी. आणि मग पुन्हा पुन्हा मिळत राहिलं तर मग रामनामे आणि सुख घडोघडी पुन्हा पुन्हा वाढत राहणार आहे. आणि मग त्यावेळेला अनुभव येणार, पूर्ण कंटिन्यू या स्टेप मध्ये जाणार ना, त्यावेळेला अनुभव येणार अवघे चित्रैलोक्य आनंदाचे. आता आहे का अवघे चित्रैलोक्य आनंदाचे? आहे का आता? आहे म्हणतात त्यांचं तर खरोखर त्यांच्या पुढे नित शीश झुकावलं पाहिजे त्याच्यावर. पण आपण जर पाहिलं तर ज्ञाते पुरुष पण त्यांना अवघे चित्रैलोक्य अजून आनंदाचं नाही झालं. त्यांना संप्रदायाचा भेद सुद्धा शिल्लक नाही राहिला पाहिजे. तुम्ही संप्रदाय हा विषय सोडला, समोरच्याची तळमळ, त्याचा उद्धार व्हावा, ही जर तळमळ सोडली बाजूला तुम्ही, तर तुम्ही त्याला तेवढेच अनन्य पाहिजे जेवढे तुमच्या श्रीगुरूंना आहेत. जेवढं आपण आपल्या श्रीगुरूंना अनन्य आहे ना, तेवढंच पाहिजे श्रीगुरूंच्या विरोधात काम करणाऱ्या माणसाला सुद्धा. पूर्णत्वाचं काम झालं समजायचं त्यावेळेला. कट्टरता असली पाहिजे. कुठपर्यंत? दृढबोध होत नाही तोपर्यंत मग ठाम भूमिकेत पाहिजे. हे अनिक न लगे अनिक नो हे माझ्या मना. आणि नंतर काय म्हणतात? सगळं जगत मला हरिरूप वाटते. मग त्यावेळेला हे राहिलं का अनिक नो हे माझ्या मना? जोपर्यंत भूमिका ठाम न होत नाही तोपर्यंत अनिक नो हे माझ्या मना. आणि एकदा भूमिका ठाम झाल्यानंतर सरसकट मग त्याला आणि तो भक्त मला आवडतो, त्याची मला फार आवड असते. त्याच्याविषयीच्या प्रेमाचे मी काय वर्णन करू, काय सांगू शकतो त्याचं वर्णन? त्याच्याबद्दल मला किती आदर भावे हे शब्दाने व्यक्त करू शकत नाही. शब्दाने वर्णन करणे शक्य नाही. इतकेच नव्हे तर तो माझे प्राण, हेच त्याचे प्राण आहेत. म्हणजे दिसायला दोन आणि असायला एक. कोण? तो भक्त. तो देवच आहे आणि तो भक्त पण आहे. दिसतात देव वेगळा आणि भक्त वेगळा, पण तो दोन्ही मिळून एकच आहे. अर्धा अंग भक्ताचे आणि अर्ध देवाचे. आणि असंही पण जरी दिसायला आपण सगळे 2, 3, 10, 50 असलो तरी आपण किती आहोत? काय उदाहरण आहे हरिपाठातलं असं? हा, अजून सहस्र जळी उगवला आपण एक एक, पण हजारो किरणांनी विखुरलेले दिसलो तरी प्रकाश मात्र एक आहे. असं जो जाणतो तो मला आवडतो. नवे नवे माझा प्राण तोय, आणि प्राणाशिवाय काही होऊ शकत नाही. अरे जो आत्मानंदाने नित्य तृप्त आहे,
झाला आहे। परिणाम म्हणजे जणू काय सर्व विधी निषेधाभूत परब्रह्म या सगुण साकार रूपाने अविष्कृत अवतीर्ण झाले आहे। म्हणून तो पूर्ण ब्रह्मस्थितीत श्रीचा ब्रह्मस्थिती रूपी श्रीचा जणू काय प्रिय पतीच होय। बघा त्या भक्ती रूपी श्रीचा हा पूर्ण पती आहे। कोण? ज्याला आत्मानुभव आलाय तो। तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी, त्या मुक्तीने त्याला वरलेले, त्या भक्तीने त्याला वरलेले, अशा प्रकारचा तो इथपर्यंत आलो होतो आपण। आता पुढील श्लोकाकडे वळूया। देहादिकांसाठी श्लोक क्रमांक 16 वाचतोय। देहादिकांसाठी हा ह्या श्लोकामध्ये घ्यायचे बरे, आपण नंतर बघूया। पूर्ण श्लोक घेऊन टाकला का? बरं चालेल। देहादिकांसाठी ज्याची अत्यंत अपेक्षा गरज असते अशा अन्न वस्त्रादिकाविषयी अनपेक्ष बाह्य शरीर शुद्धी व आतील मनाची शुद्धी यांनी शुद्ध पवित्र। बघा देहादिकासाठी गरज आहे का नाही? अन्न वस्त्रादिकाविषयी पर्यंत सुद्धा भक्त ऐसे जाना, त्याला काही घराची काळजी नाही। न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो। नाही खायला भेटलं तर चालेल, नाही असं भक्त होतं ना, तेव्हा तो निसंग भक्त होता। त्यावेळेला त्याची चिंता देव सगळे करत असतो, त्याला त्याची खबरच नसते मी काय खाल्लंय का नाही। ही स्थितीत निवृत्ती दादा होते, टोटल या स्थितीत त्यांचं ते निवृत्त होते। सगळं त्यांचं संगोपन ज्ञानेश्वर महाराज, इकडे जा कीर्तना, तिकडे जाताना दादा जेवले का, झोपले का, उठले का, आंघोळ केली का, सगळं। कारण ते कशावर नव्हते? वृत्तीवरच नव्हते। त्यांना काय अन्न वस्त्रादिकाविषयीची अनपेक्षा, कशाची अपेक्षा नाही। बाह्य शरीर शुद्धी बाहेरून सुद्धा आणि आतील मनाची शुद्धी या शुद्ध पवित्र। अनेक कर्तव्य प्राप्त झाली असतात त्यांना बरोबर जाणण्यास समर्थ। कोणते कर्म येऊ द्या त्याच्यावर मात करण्याची त्यांना एक युक्तीच देतो। तो मनुष्य म्हणून शिल्लकच राहिला नाही, तो काय झालाय? भगवत स्वरूप झालाय। त्याचं सगळं काम भगवान करतो असं म्हणण्यापेक्षा तोच भगवान झाला। मित्राधिकांचा पक्ष न घेणारा निपक्षपाती। बघा आपल्या माणसाची बाजू घ्यायची, समोरच्याची नाही घ्यायची असं नाही। निर्भय, कोणत्याही गोष्टीची भीती नाही, ठीक आहे ना। या लोकच्या व परलोकच्या फलासाठी केल्या जाणाऱ्या सर्व कर्माचा त्याग करणारा, त्याला न लगे भुक्ती मुक्ती धनसंपदा, त्याला मोक्षाची सुद्धा इच्छा राहिलेली नाही। भोगाची तर संपलीच, पण मला मोक्ष मिळावा ही सुद्धा इच्छा राहिली नाही। सर्व कर्माचा त्याग करणारा म्हणजे काय? कर्म न करणार नाही, कर्म करणार पण त्या कर्माचं कर्तृत्व न घेणारा। व सर्व सकाम कर्मे सोडणारा, कर्म करणार पण फलाची आसक्ती नाही, असा जो भक्त तो मला प्रिय आहे। बघ किती श्लोक चाललेले, मला कोण आवडतो, मला कोण आवडतो। मी तर म्हणतो काय वेळेला एखाद्या वेळेला त्या श्लोकाच्या फक्त अर्थ घेतले तरी भरपूर झाले, ओव्या नाही घेतल्या तरी चालेल, असे श्लोक आहेत। कोण आवडतो? असा मला आवडतो। अरे अर्जुना, त्याच्या ठिकाणी इच्छेला मुळीच प्रवेश नसतो व ज्याचे जीवितामुळे त्याच्या वृत्तीत सुखाचीच नेहमी भर पडत असते। बघा त्याला कशाची इच्छा नाही, पण तो जिवंत आहे ना, तर त्याच्या वृत्तीत नेहमी सुखाची भर पडत असते। अजून 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 काशी क्षेत्र मोक्ष प्राप्ती करून देण्याबद्दल खरोखर उदार व प्रख्यात आहे। परंतु त्या ठिकाणी शरीर खर्ची पडल्याशिवाय मोक्ष मिळत नाही। पण याच्या बरोबर राहिलं ना मोक्ष जवळ आहे। बघा ऐका, याच्याकडे दुर्लक्ष आहे की नाही? सगळ्यांचं दुर्लक्ष की नाही? मोक्ष कोणाच्या बरोबर भेटेल? काय म्हणतात पप्पा? पप्पा काय म्हणतात? मोक्ष कोणाकडे? नाम आहे जयापाशी, जे ते राहील तेच ते काशी, आणि ज्याच्याकडे नाम आहे तोच जातोय काशी। जाऊन यायचं, पाहून यायचं सगळं, पण ते नाही झालं म्हणजे काय झालं नाही, सगळं झालेलं आहे आपले। आता जाणून नेमतेपणाने फिरतोय आपण। काशी क्षेत्र मोक्ष प्राप्ती करून देण्याबद्दल खरोखर उदार व प्रख्यात आहे, परंतु त्या ठिकाणी शरीर खर्ची पडल्याशिवाय मोक्ष मिळत नाही। खर्ची पडल्याशिवाय म्हणजे मेल्याशिवाय, म्हणजे जरी हे काशीला जाऊन जिवंत आले तरी यांचा काय उपयोग, असं यांचं म्हणणं आहे। गेल्यावर गेलेच पाहिजे ते। जसं तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला, आणि हा पंढरीचा गेला तर परत देहासहित वापस नाही आला। ह्याच्यात पण एक स्टेप आहे। नाथबाबा गेले ना, परंतु ते नंतर येताना माणूस होऊन नाही आले। तिकडे गेलेला माणूस, आता मी सांगतोय
तिकडे गेलेला माणूस काशी विश्वेश्वरच होऊन येतो, ही त्या स्थळाची ख्याती आहे असं त्यांना म्हणायचंय. तिथं तो मरतो, मरून पुन्हा जितलो, मरून पुन्हा उठलो असं तुकाराम महाराज एक प्रमाणे. मरून आम्ही पुन्हा मोठ्याने नाही नाही मरून पुन्हा जिवंत झालो नाही, त्याच्यावर चालेल ते. हिमालय हा चालते. हिमालय पर्वतावर गेल्यावर असता दोषांचे क्षालन होते, परंतु तेथील हवा न मानवल्यामुळे जीवाची हानी होण्याचा दाट संभव आहे. तिकडे आजारी पडून जायचं, मग पाप जायच्या ऐवजी कोण जायचा? हात जायचा. परंतु जे सज्जन आहेत त्यांचा पवित्रपणा तसा नाही. जीवाची हानी न होता खात्रीने पवित्रता प्राप्त होते. या वाक्य अबाधित राहिलं पाहिजे आपण. त्या सज्जनांच्या संगतीत राहिलं तो खात्रीने पवित्रता प्राप्त होते. 74 क्रमांकाची ओळ बघूया. हिमवंत दोष खाय परी जीविताची हानी होय तैसे सुचित्व नव्हे सज्जनांची. ह्या ओवी आहेत का? हा हा. पावन करणाऱ्या गंगेचे उदक ही पवित्र आहे, पण त्यात स्नान केल्याने पाप व मनाचा तापही दूर होतात. बघा, पावन करणाऱ्या गंगेत उदकही पवित्र आहे, त्यात स्नान केल्याने पाप व मनाचा ताप दूर होतो, परंतु तेथे पाण्यात बुडण्याचा फार संभव आहे त्या गंगेमध्ये. पण या ज्ञानगंगेमध्ये बुडण्याचा संभव नाही. तशी साधू संत रूपी तीर्थाच्या ज्ञानाच्या खोलीत पार नाही. आपण जे लिहितो ना, पूर्वी पत्र लिहिताना लिहायचो, खोटं खोटं लिहायचं, खरं खरं लिहायचो, काय माहिती काय. पत्र लिहिताना मोठ्या माणसाला सुरुवात करताना तीर्थरूप म्हणजे असं वाटलं का आपले बाबा आजोबा वडील तीर्थरूप म्हणजे गंगा यमुना नदी सरस्वती असं काही निश्चित लिहायचं म्हणून तीर्थरूप. त्या शब्दाचा सुद्धा काय अर्थ आपल्याला कळालंच नाही, लिहायचा म्हणून लिहायचा. ते तीर्थरूप आहेत आणि त्यांना भेटल्यानंतर आपली पाप निघून जातात का? तीर्थाच्या पुढे गेलेले आहेत ते. तीर्थाच्या पुढे गेले का तीर्थरूप झाले ते. काय तीर्थाचे? ते तीर्थ सुद्धा पवित्र व्हायला त्यांच्याकडे येतात. नाथबाबांना बोलवलं होतं काशीला, कोणी केली मराठीत भागवत, कोणी मराठीत केलं संस्कृतचा, बोलून घ्या त्यांना. तिकडे बोलवल्यानंतर गंगा नदी उचंबळून वाहू लागली. तिला असं वाटलं कधी नाथबाबा येतात, कधी नाथबाबा येतात, कधी नाथबाबा येतात. आणि मला स्पर्श होतोय स्नानाला गेल्यानंतर. आणि आपल्याला वाटते काय, कधी गंगेला जातो, कधी गंगेला जातो, कशासाठी? पाप घालवायला. आणि तिचं आपण लोकांनी केलेलं पाप आहे ना, ते घालवतात. एवढी पवित्रता असेल काय? 100%. बरं, अशी व्यक्तिमत्व आज आहेत का? 101% आहेत. त्याच्याबद्दल खंतीच नाही करायची, पण ते कळतील एवढं सोपं नाही. मार्ग जायाकडे भाव भक्ती वळे. ते जगाचे मेळे न दिसती, जगातल्या लोकांसारखे नसतात. मग काय त्यांना 2 हात एक्स्ट्रा आहेत काय? ते तसेच आहेत. दिसती जनिवनी एका जनार्दनी ओळखले. ओळखण्याची दृष्टी आपल्याला कोण देणार? ती दृष्टी सुद्धा देवच देणार. त्याच्यात मनात पाहिजे, एरवी नाही. कुठे आलो होतो? हा, उलट मोक्ष प्राप्त होतं. बघा, बुडण्याची भीती आहे तो न बुडता. बघा, तशी साधू संत रूपी तीर्थाच्या ज्ञानाच्या खोलीत पार नाही, तरी जो साधक भक्त तिच्या मार्गाने जाईल त्यास बुडण्याची भीती नाही. तो न बुडता व त्याची प्राणहानी न होता जिवंतपणे त्याला प्रत्यक्ष अविच्छिन्न मोक्ष प्राप्त होतो. आणि हे प्रवचन कुठं झाली पाहिजेत? ह्या ओव्यांवर प्रवचन कुठं झाली पाहिजेत? ही कोण म्हणलं? काय बोलले इकडून? ही प्रवचन कुठं झाली पाहिजेत? कुठं झाली पाहिजेत? दशक्रियेला. ही प्रवचन कुठं झाली पाहिजे? याच्यावरती काशीतच झाली पाहिजेत. आलेल्या लोकांना सांगायचं हे इथं असं आहे, पण जर असा भेटला तर असं नाहीये, त्यावेळेला कळेल.
तोपर्यंत त्यांना हाकून न्यायचं तिकडं वाटलं, तर तिथे गेल्यावर त्यांना हा बोध द्यायचा का त्यांना सुईचं नाही खायची सवय, त्यांना दमून दमून आदबून द्यायचा विचार आहे. काय बघ हा निश्चय आहे का तीर्थाचा महात्म्य? बरं तीर्थाचा आता निश्चित करायचा आहे का? नाही, येड्यांच्या डोक्यात जे खूळ बसलेले ते खूळ काढण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. याचा अर्थ निश्चित नाही करायचा. मगाशी सांगितलं, तिकडे गेलेला माणूस जर त्या भावनेने गेला, काशी विश्वेश्वरच होऊन येणार तो जीवची परितुके महेशाच्या भगवान शंकराच्या योग्यतेचा होईल गेलेला माणूस. त्याची भावना काय असेल? त्याचा फोटो काढावा ही त्याला इच्छा होईल पण किंवा नाही होणार, कारण तो देह बुद्धीवरच नसणार. ते तीर्थाची ती पावर आहे, पण ती कोणाकडून पावर आहे? तुमच्या दृष्टिक्षेपातून आहे, तुमच्या भावनेतून आहे. जयाचे नाव तीर्थराज, दर्शनी प्रशस्तीची ठाव, जयाशीने ब्रह्मभाव भ्रांताशी. शाबास. असं हे कशातली ओळ आहे सांगता येईल आपल्याला? दासबोधातली मला वाटतं, असं ना? मग बरं आहे. मला वाटलं होतं दासबोधातली आहे ना. छान, चांगला अभ्यास. पण अभ्यास करायचा मला शिंदे दादा म्हणले, जरी पीक जोरात आलं तरी शेतकऱ्यांनी समजायचं 50% हातात लागतंय, 50% जात. कोण गेला ऐरोली, कोण गेला कामोठा, कोण गेला कळवा नाही कळव्यावरून आला, कोण गेला गोसाशी, कोण गेला ओतूर, इंगळे, अच्छा, कोण गेला पांडुदादा. पांडुदादा वहिनी रोज ऐकतायत ज्ञानेश्वरी समोर घेऊन. तो न बुडता, त्यांची प्राणहानी न होता जिवंतपणे त्याला प्रत्यक्ष अविच्छिन्न मोक्ष प्राप्त होतो. अविच्छिन्न म्हणजे काय? हा सांगा ना. हा म्हणजे त्याची लिंक तुटत नाही, कंटिन्यू, बरोबर ना साहेब? त्याच्यामध्ये अशी गॅप नाही पडत. तो जायचा माणूस कसा गॅप पडतो श्वासाचा, तसा नाही, कंटिन्यू चालू राहतं, अखंड. अविच्छिन्न म्हणजे अखंड मोक्ष. अखंड ऐक्यास पावलो नेनी भगवंतने हरी उच्चारण पाहिजे. मोक्ष सदा म्हणजे अविच्छिन्न. उलट ज्या संतांच्या अंगस्पर्शाने गंगेचे पातक नाहीसे होते, तेव्हा त्या संत संघापासून किती पवित्रता प्राप्त होईल म्हणून सांगावे? प्रश्नचिन्ह. त्यांचं मला एक वाक्य कळालं, वाटलं आवडलं त्यांना. गावावरून आलं, काय म्हणले? गावावरून आला येडा का काय म्हणले, भजाला म्हणले पेडा. गावावरून आला, काय म्हणले होते? गावावरून आला येडन भजाला, गावचं येडन भजाला म्हणणं पेड. आणि जरा गाथा उचकटा नुसती ज्ञानेश्वरी काय ऐकता आहे की नाही, असं सांगणारा भेटलं पाहिजे. असं आहे. ही शुद्ध तळमळ आहे, काहीच वेगळं नाही. आपण त्याच्यातून खेद नाही मानायचा, काहीच वेगळं नाही. पण ज्याला जे भावलं तो त्याचं वर्णन करणार. आणि आपण सगळ्यांचं एक हे घेत जायचं. ते यात्रेला आपण जायचो की नाही, त्याला काय रेवड्या गुडीशा बाकीचं सगळ्याचं काय घ्यायचं, फक्त शॅम्पलच घ्यायचं. तसं शॅम्पल घेत राहायचं, निघायचं पुढं. सत्संगापासून किती पवित्रता प्राप्त होईल म्हणून सांगावे? प्रश्नचिन्ह. म्हणून हे असो, जो असा साधू आहे की तो आपल्या पवित्रपणाने तीर्थालाही आश्रयभूत असतो व ज्याचे मनाचे सर्व विकार देशोधडीला लावलेत, तो सूर्याप्रमाणे अंतर्बाह्य विचारात व आचरात निर्मळ असून पायाळू मनुष्याला ज्याप्रमाणे द्रव्य दृष्टी असते त्याप्रमाणे त्याला ब्रह्मत्वाची दृष्टी असते. 79 दिव्य दृष्टी एका द्रव्य दृष्टी 79. आतू बाहेरी चोखाळू सूर्य तैसा निर्मळ आणि तीर्थाचे पायाळू देखना जो.
पायाळू. आणि जमिनीतलं काही खनिज द्रव्य असतं त्याला पण पायाळू म्हणतात. तर अशीच ज्ञानेश्वरी चालू होती. तर गोरडे बाबा म्हणले माझं कोण म्हणले मिळून का काय पायाळू आहे म्हणले. तर नलावडे साहेब म्हणले त्याच्याकडून द्रव्य पण नाही काय नाही, तो ती फक्त चमका उतरवायच्या कामाची. चमका. नलावडे साहेब म्हणले का पायाळा अंगठा लावला का चमक उतरणार त्या पायाळूकडून, पण असं काही भेटणार नाही. बघा ना, आतू बाहेरू चोखळू सूर्य तैसा निर्मळू आणि तत्वार्थीचा पायाळू. काय ओळ आहे, तत्वार्थीचा पायाळू. तिकडे सांगितले पृथ्वी निधाने भरली आहे परंतु पायाळाविन प्राप्ती नव्हे. तेवी आत्मा स्वयंसिद्ध आहे गुरुकृपाला आहे तेच प्राप्ती. आता तिथं पायाळू आणि पृथ्वी निधाने भरली आहे, म्हणजे निधाने म्हणजे कशाने? खनिज द्रव्याने, पाण्याने नाही, खनिज द्रव्याने भरले. आणि तो पायाळू तिथं सांगतो तिथं लगेच ते उत्पन्न होतं. हा तत्वार्थीचा पायाळू देखना जो, त्याची दृष्टी आहे तत्व पाहतो. या उपाधी माझी गुप्त त्याला ही ओल्ड टच आहे. व्यापक आणि उदासू तो मला आवडतोय. त्याप्रमाणे अंतर्बाह्य विचारात व आचारात निर्मळ असून पायाळू मनुष्याला ज्याप्रमाणे दिव्य दृष्टी असते त्याचप्रमाणे त्याला ब्रह्मत्वाची दृष्टी असते. ज्याप्रमाणे आकाश, इथं ब्रह्मतत्वाची ब्रह्मतत्वाची दृष्टी असते. बरोबर. ज्याप्रमाणे आकाश हे सर्व व्यापक असून सर्व पदार्थापासून अलिप्त आहे, बघा त्याप्रमाणे तो सगळ्यांना व्यापून आहे आणि परत सगळ्यांपासून अलिप्त. तो आकाशा एवढा आहे आणि दिसतो केवढा? 3.5 हाताचा. एक देशी परिव्यापिले लोकत्रय. त्याप्रमाणे ज्याचे मन सर्व व्यापक असून आसक्ती मनच आहे काही ते बघू बरं. 80 काय म्हणतात? मन व्यापक वानु उदास जैसा का आकाश तैसा जयाचे मानस सर्वत्र गा. बघा मानस इथं मन सर्व व्यापक आहे आणि तो तिथे त्याची मनच ब्रह्म आहे वास्तविक, पण इथे मन धरले. तिथे एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात देश काळ वस्तू भेद मावळला आणि आत्मा निर्वाळला विश्वाकार. आता आपला आत्मा विश्व एवढा आहे, आपण एवढे आहेच नाही, दिसतो एवढे तर 100% नाही. पण आता कधी कळणार ना असं वाटणार काय माहिती. त्याप्रमाणे ज्याचे मन सर्व व्यापक असून आसक्ती नसल्याने ते कशानेही लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून पक्षी सुटून गेल्यावर तो निर्भय व्हावा, त्याप्रमाणे जो संसाराच्या काळजीतून दूर झालेला असतो. आता आपण आहे, आपण पारध्याच्या तडाख्यातून सुटल्यावर पक्षी जसा आहे तसं आपण संसाराच्या काळजीतून सुटलोय की नाही? सगळे आहे की नाही? सुटले. हे सुटलेले आहेत पक्के, आहे का नाही? त्याप्रमाणे पारध्याच्या हातून पक्षी सुटून गेल्यावर तो निर्भय व्हावा, त्याप्रमाणे जो संसाराच्या काळजीतून दूर झालेला असतो. आता काय काळजी राहिलेली नाही ना आपल्याला. निरीच्छपणाने भूषित झालेला असतो. त्याचं भूषण काय? निरीच्छ हे भूषण आहे परमार्थाचं. निरपेक्षता तेच नासिक. रामायणामध्ये निरपेक्षता तेच नासिक. तेने विन ते निर्नासिक. कैसे सापेक्ष सुख पावे असं काय ते परमार्थाचे मुख्य बीक. निरपेक्षता तेच नासिक, तेने विन ते निर्नासिक. कैसे सुख सापेक्षता. परमार्थाचं मुख्य नाक काय? निरपेक्ष भाव. आणि निरपेक्ष भाव फक्त पैशापुरता नाही, नावापुरता, नावासाठी, पैशासाठी, अजून गुणांबद्दल कशाबद्दलही तो उदास. त्याचं नाव निरपेक्ष. कशाचीच आशा नाही, ते आशा हेच काय? पाशे. निरपेक्ष निरीच्छपणाने भूषित झालेला असतो. तुकाराम महाराज निरीच्छपणाने भूषित झाले, त्यांना काय मिळालेले? पदवी काय मिळालेली? निरीच्छपणाने भूषित झाल्यावर मूर्ती आहे ना, वैराग्य मूर्ती आहे ना. निरीच्छपणाने भूषित झालेला असतो. मेलेल्या मनुष्यात बघा आता काय
त्या मेलेल्या माणसाला त्याच्या अंगाची काही काळजी नाही, घेणं देणं नाही. तसं मेलेल्या मनुष्यास आपले अंग उघडे पडले तरी त्याबद्दल जशी लाज वाटत नाही, तसा तो नेहमी आत्मसुखात रममान असतो. म्हणून त्याच्या चित्ताला कोणतीही टोचणी व दुःख नसते. मेलेल्या माणसाला काय त्याला घेणे देणे का, अंगावर कपडा आहे का नाही का काय, तसं त्याची स्थिती. त्याचं नाव उदास आहे. एवढं सोपं नाही बघता ईशे जाना जे देव उदास. म्हणजे उदास काय, उदास म्हणल्यानंतर कपडे इस्त्रीचीच नाही घालणार, मडकीच घालतील, फाटकीच घालतील. हा उदास नाही. हा उदास आहे असं दाखवण्याचा प्रकार करतो. उदास आहे तो एखाद्याला राजगादीवर बसेल, जनक राजाचा. हा बघा केवढं उदाहरण आहे. वैराग्याचा मूर्ती म्हणत पुतळा जनक राजा आहे, उदास, काय घेणं देणं नाही. काय प्रमाणे वैराग्य मैराळ जनक, त्याच्यामध्ये जनक वैराग्याचं मूर्ती असं प्रमाणे वैराग्यवान. दोन्ही एक पाव अग्नी माझे जळे अशा प्रकारचा. हा हा बघा, राज्य करतोय तरी सुद्धा तो विरक्त आहे. हारला तरी विरक्त आणि जिंकला तरी विरक्त. त्याला काय घेणं देणं नाही. म्हणून त्याच्या चित्ताला कोणती टोचणी व दुःख नसते. 82 ओळ काय बघू. तैसा सतत जो सुखे, सतत जो सुखे, कोणीही टवच न देखे. काय, त्याच्या चित्ताला कोणतीच टोचणी नाही. नेनी जे गतायुष्य लज्जा जेवी. वाल्या कोळ्याला जर मागचे आठवण राहिली असती तर तो प्रवचनच करू शकला नसता. संपलं मागचं. त्याचं काहीच त्याला बाण माहिती नाही, मागचं काय घडलं ते. आणि जर आठवत असलं तरी त्यांना ते सांगायचे मागे झाले. आणि का बरं पाहू नका, मागे झाले पाहू नये. मागे नेणीचे गतायुष्य लज्जा जेवी. हे साधकासाठी आता सिद्धांनी उत्तर द्यायचे. नेणीचे गतायुष्य लज्जा जेवी. का बरं त्याला मागच्या कर्माची लाज वाटत नाही? का लाज वाटत नाही? असा बिन लाजा झालाय का? का लाज वाटत नाही? हा ते झालं, पण का लाज वाटत नाही त्याला? हा माग काय घडलंय? उत्तराजवळ मी गेले, काय घडलंय माग? करेक्ट. म्हणून लज्जा वाटत नाही. लाज वाटायला काय घडलंच नाही, जे झालेच नाही काही त्याची वार्ता. म्हणून आठवत नाही का विसरलाय, दारू पिऊन पडलाय म्हणून. आणि कर्मारंभी लागीच आहे. अहंकृती नाही अंगी. मी कर्म करायला लागलो तर अहंकृती नाही. ती सूर्यवंशींमध्ये होते रात्री. मी कीर्तन करतो याची त्यांना अहंकृती नव्हती. ते म्हणत होते मला काही कळत नाही बाबा, मला काही उभं करू नका, दुसरं कोणला उभं करा. तर खालून कोणतरी म्हणायला पाहिजे होतं ना, मग मला उभं करा, याला कशाला केलंय? हे खरं होतं का नाही त्यांचं? मला काही येत नाही, मला कशाला उभं केलंय, दुसरं कोणला तरी उभं करायचं. हे खरं होतं का नाही त्यांचं? येत नव्हतं का नाही त्यांना? त्यांना जे येत होतं ना, ते कधी आपल्या डोक्यात बी आलेलं नाही. इतक्या उदासपणे येते. त्यांचं नाव आहे उदास आहे. ते आपल्याला अहंकार आहे. बरं मग आपल्याला अहंकार असला तर देव आपल्यावर काय कृपा करील? जर आपल्यावर अहंकार आहे तर देवाची आपल्या कृपा कशी झाली पाहिजे? कशी करील देव कृपा? आपला अहंकार घालवायचा असेल तर आपला अहंकार काय करील? तो ठेचील, त्याला लाठीकाठी मारील. आपलं देवाचं मारणं जे आहे ना आपल्याला, ते सुद्धा आपल्याला घडवण्यासाठी. त्याचं नाव अनुग्रह आहे. अनुग्रह म्हणजे मिळालेले शब्द नाहीत. प्रत्येक घटना जी आहे ना ती अनुग्रह आहे, ती कृपा आहे आपल्यावर. जैसे निरधन अंगी विझोनिया. जैसे निरधन अंगी विझोनिया जाय. निरंजन म्हणजे इंधन नसल्यामुळे अग्नी जसा विझतो, तसा अहंकाराचा इंधन नसल्यामुळे तो अग्नी विझून गेलेला आहे. आता काय काय टाकण्याचं उग याच्यातलं सगळंच घेऊन जाण्याजोग आहे. किती वाचली होती?
82. मेलेल्या मनुष्याला आपले अंग उघडे पडले तरी त्याबद्दल जशी लाज वाटत नाही तसा तो नेहमी आत्मसुखात रममान असतो, म्हणून त्याच्या चित्ताला कोणतीही टोचणी व दुःख नसते. आणि असं खरंच आहे. आता एखादा आपला माणूस आहे खाणारा पिणारा चांगला, हे ठासून प्रवचन करतो पार, तर गावातल्यांना माहिती असे आणि काय काय मजा केलेली, तो त्याला म्हणतो त्याच्या दातातलं गेलं नाही, परंतु त्याला त्याची जाणच नाही. काय खातो आम्ही कसं सांगते काय झालं त्याचं म्हणा, तो हे समजतो काही झालंच नाही. चित्रपटातलं जसं सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, चित्रपटातल्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, तिकडे घेऊन चालले तुम्हाला. चित्रपटातल्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. मारलं एखाद्याला, खलास केलं, एखाद्या बाईची छेड काढली, मंदिरातल्या पेटीतले पैसे पळवले, या सगळ्या गोष्टी कशा आहेत? हा, खोटे आहेत. पण तिथं जो पुजारी काका दिवस रात मरतो पूजा करतो, ती गोष्ट कशी आहे? ती गोष्ट कशी आहे? ती गोष्ट कशी आहे? ती बी खोटी आहे. हा, पण ते याचा तरी अंकार लवकर जाईल, कोणाचा? चोरट्याचा. पण पुजाऱ्याचा नाही जायचं. तो मेला तर जायचं नाही, तो म्हणेल मी पुजारी आहे, मी पुजारी, मी पुजारी. म्हणजे सगळं खोट आहे, त्याचं नाव सर्व मिथ्या आहे जाणून. आणि त्याच्या अगोदर काय काय लिहिले सर्व मध्ये? धन, दारा, पुत्र, जन, अजून तुम्ही केलेली पायवारी, तीर्थयात्रा, कीर्तन, सप्ते, अजून काय काय केले ते सर्व मिथ्या आहे जाणून मग शरण रिगा देवाशी. काय? आणि कोणतेही कर्म आरंभ करण्याच्या पूर्वी त्याच्या मनात कर्तृत्वाभिमान बिलकुल नसतो. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे काष्ट रहित अग्नी आपोआप विझून जातो. कोणते कर्माचं? तुम्ही आपण कीर्तन करायला गेलो, जर असं वाटलं मी कीर्तन करणार हे का, मग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आणि त्याच्यानंतर तेवढ्यानी नाही आवरलं तर बोला पुंडलिक देव. हा, आणि ज्यावेळेला तुम्हाला असं वाटणार तुम्ही त्याचे करते नाही, ही धारा खंडित ओघ चालियला नित्य, पूजा होती मोक्ता फळे, रस ओविया मंगळे. परमात्मा तो रस होतो, त्याच्या मुखातून परमात्मा बोलत असतो, त्यावेळेला त्याचं अस्तित्व संपून टाकतो तो, आणि त्यामुळे त्याला कर्तृत्वाचा अभिमान नाही. त्याप्रमाणे काही लोक म्हणले आजचं कीर्तन, शिंदे दादा म्हणतात आजचं कीर्तन लय जोरात झालं, कालचं कीर्तन पडलं. दादा म्हणले कीर्तन पडत बी नाही आणि उठत बी नाही. आपली दृष्टी कशी आहे? आपली दृष्टी तिशी आहे, कारण आपल्याला काय अजून दिसतं, चांगलं वाईट अजून आपल्याला बऱ्यापैकी दिसतंय. त्याप्रमाणे मोक्ष प्राप्ती करता सांगितल्या अंगापैकी उपशम शांती ज्याच्या वाट्याला आलेला आहे, शांती वाट्याला आलेली आहे असं पाहिजे, तर आलेला आहे 84. 84 क्रमांक बघा. तैसा उपशमोची भागा, ही उळ आहे आपल्याकडे, मला वाटतं जयाशी आले पैगा, जो मोक्षाची अंगा लिहिला असे बघा, त्याला मोक्ष त्याला स्वतः येऊन चिटकायला आलेला आहे. अर्जुना, अशा प्रकारे जो पुरुष मी ब्रह्म आहे अशा ऐक्यबोधाने ओतप्रोत भरलेला आहे. किती? 50% नाही, ओतप्रोत भरलेला आहे. तो द्वैताच्या पलीकडील तीरावर सहज निघून गेला, तरीही भक्तीपासून प्राप्त होणाऱ्या सुखाकरता आपणच आपली देव व भक्त अशी कल्पित दोन्ही ठिकाणी वाटणी करून तो आपल्या ठिकाणी सेवकत्व धर्म स्वीकारतो. काय करतो? देवाचा भाव घेतला तर तो सेवा घेणारा होतो, आणि भक्ताचा भाव घेतला तर देवाची सेवा करणारा होतो. व सेवकाहून जो दुसरा त्याचे नाव देव असे ठेवून जो योगी भक्त न करणारा, भक्ती न करणाऱ्या लोकास भक्ती मार्ग चांगली पद्धती, भक्ती मार्गाची चांगली भजन पद्धती आचरून दाखवतो. आता याला भक्त व्हायची गरज नाही, पण इतर समाजाला भक्ती कशी करावी अशी करून दाखवतो. तो कोण झालाय? खरा देव झालाय, पण त्या भक्ताची भूमिका घेऊन इतरांना मार्ग दाखवतो. त्याचाच आम्हाला छंद प्रीती असते. पहा, त्याची आम्हाला आवड आहे.
त्याचा छंद आहे. तो भक्त आमचे निज ध्यान होतो. कोणाचे निज ध्यान होतो? देवाचं आपण निज ध्यान झालं पाहिजे. किंबहुना तो भेटेल तेव्हाच आम्हाला समाधान वाटते, आणि बाकीच्या वेळेला देव कसे असतात? असमाधानी असतात, म्हणजे आपल्यासारखेच म्हणायचं आहे का नाही? असं आपल्याला समजण्यासाठी सांगतात. मला तो भेटल्यावर आनंद होतो. आणि पहिले काय सांगितलं? कोणत्याही कृतीशिवाय त्याला आनंद असतो भक्ताला. तर त्याच्या देवाला असेल का? पण देव म्हणतात मला आहे ना अशाच भक्तांची काय आहे? कमतरता आहे, तुटवडा आहे. बाकीचे भक्त लय भक्त, पण त्यांचं अहंकार गेलेला नाही, द्वैताच्या पलीकडे गेलेले नाही, ज्ञानामध्ये मदनमत्त झालेला नाही, बाकीच्या मध्ये झालेला आहे. त्यामुळे आम्हाला याची प्रीती आहे, त्याचे तो आमचे निज ध्यान होतो. किंबहुना तो भेटेल तेव्हाच आम्हाला समाधान वाटते. काय त्याची उंची असेल? देवाला जो समाधानी करतो तो केवढा मनुष्य असेल? त्याच्या करता मला हे सगुण साकार अवतार घ्यावे लागतात. हे आकार कशासाठी घेतलेत? नुसते मुडदे पाडण्यासाठी नाही देवाने घेतले. संतांची भेटीगाठी व्हावी, त्यांच्याशी संवाद व्हावा, म्हणून त्यांच्या करता मला हे सगुण साकार अवतार घ्यावे लागतात. व त्यांच्या करताच मला या ठिकाणी वास्तव्य करावे लागते. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आणि त्यांच्यावरून मी माझे पंचप्राण ओवाळून टाकतो. जसा तुकडा ओवाळून टाकला ना, तसा देवाने स्वतःचं अस्तित्व त्यांच्यावर ओवाळून टाकले. एवढे त्याला देव समर्पण झालेले. देवाच्या ठिकाणी तो आपण देवाला देव म्हणतो, आणि देव अशा माणसाला काय समजतो? देव एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तो देवाला पूज्यस्थानी, आणि त्याच्यावरून मी माझे पंचप्राण ओवाळून टाकतो. इतका तो मला आवडता असतो. किती प्रश्नाचं उत्तर चालले, किती खुलून चालले. श्लोक क्रमांक 17. जो इष्ट वस्तूची प्राप्ती, हा पूर्ण घ्यायचा, त्यांनी आता घ्यायचं तडाखा धावलेलं आहे. बस एवढं समजायला तेवढी काय पाहिजे? समज पाहिजे. एवढं कशाला घेतात? हे समजायचं ओ ना समज आहे अभी तक. जो इष्ट वस्तूची प्राप्ती झाली असता द्रष्ट होत नाही, म्हणजे हर्ष मानित नाही. जो अनिष्ट वस्तूची प्राप्ती झाली असता द्वेष करीत नाही. चांगलं चांगलं भेटलं म्हणून खुश नाही, चांगलं नाही भेटलं तरी त्याचा द्वेष करीत. चांगलं भेटलं ठीक आहे. सागरासारखी विशाल बुद्धी असते. गंगा आल्यानंतर सागर म्हणतोय या 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 या, बसा महाराज बसा. असंच आहे ना आपल्या घरी. आपल्या घरी असंच आहे. गंगा आली म्हणजे या 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 बसा आपल्या घरी. आणि ड्रेनेज लाईनचं पाणी आलं, सागर म्हणतो छे आपण नाही याला घेणार, आहे की नाही? शे याला कुठं घ्यायचं आपल्या घरी? त्यांना म्हणायचं भक्तराज. अशी व्यापक भूमिका आहे त्यांची. हा गावावरच भरले, पाणी पाठी देत वागे आले. ते गंगा काय म्हणते? हा तुम्ही एकदम पॉइंटलाच दिलं, ड्रेनेज लाईनलाच दिली प्रमाण. काय हा गावरच भरले. हा हा मग वाईट गोष्ट जरी गंगेकडे आली घाण, तरी ती नाही म्हणत नाही. तसं तुकाराम महाराजांच्या घरी तुकाराम महाराज इंद्रायणीवर स्नान करायला गेले, आणि तिथे एक मनुष्य जीव द्यायला आला होता. त्याला महारोग झाला होता. त्याला ते घरी घेऊन गेले आणि मंदिरात नेऊन ठेवलं. स्वतःच्या मालकी हक्काच्या मंदिरात, म्हणजे आपला जो देवघर असतो ना तिथे नेऊन ठेवलं. आणि त्याची सगळी साफसूफ करायची. त्याच दिवशी त्यांचा मित्र संतू जगनाडे त्यांचा व्यायी आला होता. आणि रात्रीच्या लई चर्चा आल्या, माझा मित्र साधू झालाय, माझा मित्र साधू झालाय, मोठा साधू आहे. मग संतू जगनाडेचा व्यायी म्हणला मग मी सकाळी भेटूनच जातो त्यांना, आपण जाऊ भेटाय. आणि गेल्यानंतर ते तिथं गेल्या घमकणी वास आल्यानंतर ते तुकाराम महाराज आहे असं. मग बरं आहे ते तिकडे येतेत, बरे आपण आपल्या इकडं मागच्या मागे निघून जाऊ.
ही भूमिका आहे त्यांची. वाईट माणसामध्ये सुद्धा चांगले गुण पाहणार, कारण वाईट आहे का नाही, तो माणूस वाईट आहे का नाही, वाईट आहे का या जगात काय. शुभा शुभी आरपिले मग अग्निकुंडे बीजे घातिली ती जेवी अंकुरदशीशी मुगिली तेवी न फळताची आरपिली. त्याचा काय आस्वाद नाही घेतला, मी याची सेवा करतोय असाही विचार नाही केला. आणि श्रीमंत आलाय तर त्याच्याकडून मी सेवा घेतो. शुभाशुभी आरपिले तिकडे टाकले, अर्पण करून टाकून त्यांनी. सर्वथा नेने अव्हेरू का सरिता ती सागरू तेजी केवी. सागर कधी सरिताला माग सर म्हणतोय का, तसं चांगल्या माणसाला चांगल्याला ते माग सारत नाही, जसा असेल तसा घेऊन जाणार. मुझसे बुरा नहीं कोई जग में बुरा नहीं कोई, जो दिल खोजा अपना तो मुझसे बुरा नहीं कोई. म्हणजे आपणच वाईट म्हणायचं, कधी काय म्हणायचं, आपणच वाईट, तो लय चांगला. निंदे तेही त्याने वंदे केले, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदे तेही त्याने वंदे केले. वाईट माणसाला सुद्धा आपण म्हणायचो लय सज्जन माणूस आहे, त्याचं पाणी पाणी होईल. पलटी झालं का आपण, पुढे गेलो आपण, लय पुढे गेलो. किती नंबर, हा बघा किती मागे गेलो आपण, 11व्या अध्यायात गेलो डायरेक्ट. किती नंबर, श्लोक 17 चालू झाला. जो इष्ट वस्तूची प्राप्ती झाला असता द्रष्ट होत नाही, हर्ष मानित नाही. जो अनिष्ट वस्तूची प्राप्ती झाली असता द्वेष करीत नाही. जो प्रिय वस्तूचा वियोग झाला असता शोक करीत नाही. चांगली गोष्ट नाही भेटली म्हणून जाऊ द्या, नाही आपल्या प्रारब्धात असं म्हणेल. जर थोडी जीवदशा असेल तर ही जीवदशा असेल त्याला असं वाटेल आपल्या नशिबात नाही. पण ज्याची जीवदशाच राहिली नाही त्याला प्रिय वस्तू आणि अप्रिय वस्तू, प्रिय अप्रिय गेले असं झालं. हे जीवदशेच्या माणसाला सांगणार तसं असतं. मग आपण हे असं आपल्या जीवनात आपण उतरवण्याचा प्रयत्न करायचा. जो प्रिय वस्तूचा वियोग झाला असता शोक करीत नाही व न मिळालेल्या वस्तूची इच्छा करीत नाही. नाही मिळालं म्हणून जाऊ दे ना, आता परत मिळालं पाहिजे असंही नाही. न मिळाल्या वस्तूची इच्छा करीत नाही. शुभ अशुभ कर्माचा परित्याग करणारा, चांगले असू नये तर वाईट, त्याग त्याच्याशी त्याचा संबंधच नाही, त्याच्याशी संबंध नाही जोडत. त्याग करतो म्हणजे काय करतो, त्याच्याशी संबंध ठेवत नाही. संबंध ठेवत नाही म्हणजे कसा, देह तादात्म्याचा संबंध ठेवत नाही, नाही तर करतो सगळं. असा जो भक्तिवान असतो तो मला प्रिय आहे. जो ब्रह्म ऐक्य प्राप्तीच्या लाभासारखी त्यापेक्षा उत्तम असे दुसरे काही समजत नाही, म्हणून जो कोणत्याही एखाद्या विशेष भोगापासून आनंदित होत नाही. आमच्या गावात एक बाबा होते, त्यांना कधी प्रवचन करायला सांगितलं का ते एवढंच प्रवचन करायचे. 8 दिवस साथीला आलेले असायचे ना. जो आत्मलाभासारिके गोमटे काहीच न देखे, आत्मलाभापेक्षा दुसरं काही चांगलंय असं त्याला कधी वाटतच नाही. म्हणून भोग विशेषी हरिकेजना, म्हणून हे आत्मसुखापेक्षा चांगले आणि ते आपल्याला उपभोगायला मिळावं म्हणून त्याच्या अंतःकरणात कधीच येत नाही. कारण तो त्याच्यापेक्षा दुसरं काही वेगळं आहे असं त्याच्या अंतःकरणात नाही. राम रसाची चवी आन रस रुचती केवी, ब्रह्मरस गोडी तयासी भावली, वासना निमाली समूळ ज्यांची. तो ब्रह्म ऐक्य प्राप्तीच्या लाभासारखी त्यापेक्षा उत्तम असे दुसरे काही समजत नाही, म्हणून जो कोणत्याही एखाद्या विशेष उपभोगापासून आनंदित होत नाही. आपल्या घरी लग्न असले तर आपलं एक वेगळं वागणं असणार, हसणं असणार. आपल्या घरी काही घटना घडली तर खोटं खोटं तसं करावं बी लागतं, पण ते आपलं कसं असावं, खोटं खोटं. आणि आपण जरी त्यांना भेटायला गेलो दुःखाच्या प्रसंगी किंवा सुखाच्या प्रसंगी, तरी आपण त्यांना असं भेटायचं मिथ्या जाणून त्यांना भेटावे. हे रडत आहेत पण ते काही एवढे खरं रडत नाही असे आपण जाणून त्यांना भेटावे. आणि लग्नात जरी लय खुश असले तरी आपण म्हणायचं हे जरी नटलेले असले तरी कसे नटलेत, मिथ्या नटलेले. जो आपणच आत्मबोधाने विश्व झाला, पहा स्वतः कोण झाला, आपणच विश्व झाला, त्याशी
भेदभाव सहज गेला, म्हणून द्वेषी जया ठेला जया पुरुषा, म्हणून द्वेषी जया द्वेषी म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा. संपला. कोणाचा द्वेष करीन? आपणच हे आपणच हे आपणच आहे. त्यांचा द्वेष आपल्याच्यानी होईल का? होत असेल तर समजायचं कसं राहील. मग कसं राहील त्याचं काय करायला पाहिजे? शिंदे 1-3 नंबर शिट्टी घ्यायला पाहिजे, तेव्हा तिसरी शिट्टी घ्यायला पाहिजे. काय करायचं? जो आपणच आत्मबोधाने विश्व झाला, त्यामुळे दुजा भाव सहजच गेला आहे. म्हणून ज्या पुरुषाच्या मनातून द्वेष सदाचाच नाहीसा झाला, आता परत येत नाही द्वेष. जे खरोखर आपले अबाधित सत्य आत्मस्वरूप आहे ते कल्पांती नाहीसे व्हावायचे नाही. बघा आपलं स्वरूप कसं आहे? आनंद स्वरूप आहे. काही घडलं तरी आपण दुःखी होऊ शकत नाही. जे खरोखर आपले अबाधित सत्य आत्म वस्तू स्वरूप आहे ते कल्पांती नाहीसे व्हावायचे नाही असे मनात पक्के समजून जो गत गोष्टीची मुळीच शोक करीत नाही. पै आपुली जे साचे ते कल्पांतीही न वचे, हे जाणोनी गताचे न सोशी जो. हे बाहेरचा आवाज आत येतोय का? आतला बाहेर चाललाय? आतला बाहेर चाललाय ना. आता हे मध्ये ऐकणारे म्हणतील हे ज्ञानेश्वरीत कुठं आलं? कल्पांती नाही व्हायचे असे मनात पक्के समजून जो गत गोष्टीची मुळी शोक करीत नाही. आणि ते म्हणतील इथे म्हणले आतलं बाहेर आले का बाहेरचा आत गेला? कोणत्या गोष्टीबद्दल नेमकं चाललंय? ठीक आहे नाही. ज्या आत्मस्वरूपापेक्षा उत्तम वस्तू या जगात दुसरी कोणतीच नाही असा पक्का ठाम झालेला आहे भूमिका ज्याची. तो मला आवडतो. ज्या आत्मस्वरूपापेक्षा उत्तम वस्तू या जगात दुसरी कोणतीच नाही ती परमात्मा वस्तू जो आपल्या ठाई स्वतःच होऊन राहिला, तो आत्मभिन्न कसल्याही गोष्टीची इच्छा करीत नाही. तो जी बी इच्छा करतोय ती कशाची करतोय? आत्म्याची. आपल्याला एखादी वस्तू खावीशी वाटली ती बी काय वाटतं आपल्याला? आपल्याला एखाद्या स्थळाला जावंसं वाटतंय. आता तुकाराम महाराज भंडाराला जात होते पण ते म्हणायचे वृक्षवल्ली आम्हा त्याच्यात तेच पाहिजे. जे जे भेटे भूत त्याच्यात तेच पाहिजे. भूतात बी तेच पाहिजे पाहिजे. ज्या आत्मस्वरूपा बघा आणि जया परो ते काहीच नाही ते आपण पेची आपुल्या ठाई जहाला या लागी जो काही आकांक्षी ना काहीशीच अपेक्षा करत नाही, कशाचीच अपेक्षा करत नाही. अभिन्न असल्या ही परमात्मा वस्तू जो आपल्या ठाई स्वतःच होऊन राहिला, तो आत्मभिन्न कसल्याही गोष्टीची इच्छा करीत नाही. आत्मभिन्न वस्तूच राहत नाही. या लागे जो काही आकांक्षी ना त्याला वेगळीच वस्तू नाही. ज्याप्रमाणे सूर्याला रात्र व दिवस हा भेद मुळीच माहित नसतो. बघा इथं क्लिअर झालेले, तिथे थोडा फरक. 93ची अर्थ वाचा. 93चा साहेब. आता कशाचीच आकांक्षी ना काही मुळे त्यांना हे वाक्य टाकायला लागलं. नाही तर काही हा शब्द वगळलाच पाहिजे त्याच्यातून. बघा कशाची आणि इकडे कसले ही गोष्ट वाचून काढून बघा. ज्या आत्मस्वरूपापेक्षा उत्तम वस्तू या जगात दुसरी कोणतीच नाही ती परमात्मा वस्तू तो आपल्या ठाई स्वतःच होऊन राहिला. आत्मभिन्न गोष्टीची इच्छा करीत नाही. पण आत्मभिन्न कसल्याही गोष्टीची इच्छा करीत नाही म्हणजे आत्मभिन्न कसली तरी गोष्ट आहे की नाही वेगळी, आहे की नाही, आणि त्याची इच्छा करीत नाही का नाही. आत्मभिन्न वस्तू आहे की नाही दुसरी. माग आहेत थोडेसे आत्मा सोडून जगात दुसरी गोष्ट नाही. शरीर पण आत्मा आहे आपला आता. हा त्यामुळे दुसऱ्याची इच्छा करत नाही हे म्हणणं वाक्य तिथं कमी पडते. पण आपण वाटचाल करणारे आहोत त्यामुळे ते आपल्याला तसं सांगतात. त्यांच्या दृष्टीने आत्मभिन्न वस्तूच नाही पण आपल्याला मार्गदर्शन करताना
ते असं बोलतात. मग आपण जर म्हणलो तर मग त्यांना अजून कमी कसर आहे. कसर नाही, ते वकील पत्र मधने बाबांकडे जायचं. साधू संत कधी कधी आपलं वकील पत्र घेऊन बोलतात. त्यांची ती स्थिती नसते, पण आपल्यासाठी ते त्या भूमिकेवर येऊन बोलतात आणि आपल्याला असं वाटतं ते तर अजून आपल्यासारखेच आहेत. ज्याप्रमाणे सूर्याला, इथं वाक्य किती महत्वाचं आहे, ज्याप्रमाणे सूर्याला आणि रात्र हा भेद मुळीच माहीत नसतो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपापुढे ज्याला वाईट अगर चांगले हे काहीच वाटत नाही. असं सारखं ट्रॅक चेंज झालेला कळायला पाहिजे आपल्याला. आता पहिले सांगितलं दुसरं काहीच मागत नाही, आणि आपल्याला जर दिसलंय दुसरं काहीतरी मागतंय तर तुम्ही आपण लगेच म्हणू अरे पण दुसरं मागतोय हे दुसरं तुला वाटते, त्याला दुसरं नाही वाटत, त्याला ते त्याचंच स्वरूप वाटतं, त्याच्या दृष्टीने नाही, तुझ्या दृष्टीने तू त्याला दुसरं म्हणतोय. ते वाक्य आपल्या दृष्टीने होतं, तो दुसरं काही मागत नाही. आणि परत तो का मागत नाही तर तो सगळं करतो पण त्याला दुसरं काही दिसतच नाही. ही मोठी गमक आहे याच्यामध्ये. कधी कधी ट्रॅक चेंज होतो, तो कळाला नाही ना तर म्हणतो मग माऊली असं नाही का म्हणले, माऊली तसं नाही म्हणले का, म्हणले माऊली. माऊली कसं म्हणले हे कळायला सुद्धा तसं व्हायलाच लागणार. याचा अर्थ आपण तसे सगळे झालो असं नाही, आणि नाही झालो असं बी नाही, झालो याप्रमाणे. मग ते अहंकार आहे म्हणा, तुम्हाला तुमच्याकडून तुम्ही मानताय, आम्हाला हे बी अहंकार घेऊन याच्यासाठी म्हणावं लागतं काहीतरी डोक्यात प्रकाश पडून एनकेन प्रकारे अहंकाराच्या दृष्टीने काय होईना तुम्ही विचारायला याल हे असं कसं. त्याप्रमाणे जो केवळ शुद्ध अखंड ज्ञान स्वरूप होऊन असतो त्याला, आणि त्याशिवाय आणखी भजनशील म्हणजे माझ्या भजनात आपला काळ घालवणारा असतो. बघा आता हे बघा कसं आहे, इथं सगळ्यांनी बारकाईने ऐकायचं. ज्याप्रमाणे याप्रमाणे जो केवळ शुद्ध अखंड ज्ञान स्वरूप होऊन असतो आणि त्याशिवाय आणखी भजनात भजनशील म्हणजे भजनात आपला काळ घालवतो, जसे आपण गुरुवारी भजन करतो तशी, है नाही, आपण तसे भजन करतो तशीच तो करतो. पण पहिलं जे आहे ना तिथं थोडी आपल्याला कसर आहे. कशी, केवळ शुद्ध ज्ञान स्वरूप होऊन असतो. आपण शुद्ध ज्ञान स्वरूप होऊन मग भजन करतो नाही का, मग काकडा करतोय नाही का, मग हरिपाठ करतोय की नाही, कीर्तन बी तसंच करतोय की नाही आपण. मग एवढे असून तो भजनशील आहे आणि माझ्या भजनात आपला काळ घालवणारा असतो, तो मला आवडतो. त्या भक्ताप्रमाणे आम्हाला दुसरे आवडते असे कोणी नातलग नाही. ही तुझ्या गळ्याची शपथ वाहून मी सांगतो, खरोखर सांगतो. घ्या देवाता जीव दशेवर आले पार काय. त्याप्रमाणे आम्हाला दुसरे आवडते अशी कोणीच नाही. देवा दुसरे कोण कोण आहेत अजून आहेत ना, आमचे नातलग हा आहे का, असं नाही का, त्याला असे आवडते नातलग नाही. आणि हे तुझ्या गळ्याची शपथ वाहून मी खरोखर सांगतो. कसं का बोल असं बोलले, आपल्याला यथार्थ समजावं म्हणून. एरवी त्यांच्या दृष्टीने सगळं अभिन्न आहे, भिन्न काहीच नाही, सगळं एक आहे. बरोबर ना साहेब. हा आता आपण शाळेत होतो, आपल्याला म्हणायचे शपथ घे, शपथ शपथ घेऊन सांग खरं बोलतो का. तर आपण एवढे हुशार असायचं, आपण म्हणायचं माझी कशाला, तुझी शपथ घेऊन सांगतो ना, म्हणजे मेला म्हणजे कोण मरण. अरे त्याची घेतली काय, कोणाची शपथ घेतली तर काय, शपथ तरी खरी आहे काय. हा मग तुम्ही असे फसवा पशु का करताय कळत नाही. हे फक्त बोलायचं आरवी अर्जुना, एरवी काही होय ना जाय, हे फक्त बोलायचं. रशीवरचा साप डोंबा आहे, काळा आहे, गावाळ्या आहे, हे फक्त बोलायचं. नाही तर होय ना जाय म्हणजे रशीवर काही साप बीप हे पक्क कळाले आपल्याला. पण ह्या आत्मवस्तूवर हे जग होय ना जाय, शरीर होय ना जाय. मग हे जे जन्माला आले परत त्यांना नेऊन सारणावर नेऊन पेटून आलो, ते होय ना जाय कस काय महाराज, कस काय म्हणायचं. अख्खा श्लोक घ्यायचा शिंदे घेतला म्हणजे 2 शेट गेले, पैसे काहीच नाही, पण हे घेऊन टाका घेतलं, ते घेऊन टाका घेतलं. खरेदी जोरात चालल्यात पण तिला.
शत्रू हा काका म्हणतात दिवाळी आली. म्हणजे याचा अर्थ याला सांगायचंय आम्हाला बोनस भेटलेला आहे दिवाळीचा, आहे का नाही? IT वाल्यांना बोनस नाही भेटत का? नाही. ती काय इंग्लिश नाही समजलं बा आम्हाला. काय याचा अर्थ? असं वर्षभराचं एक काट काट कट करून आता एकदम देऊन टाकणार, खुश करणार. शत्रू व मित्र या दोघांच्याही ठिकाणी एकसारखा व्यवहार करणारा, त्याचप्रमाणे मान अपमान यामध्ये सम त्या दोघांनाही एकसारखे मानणारा, मानाला पण आणि अपमानाला पण. आपला अपमान झाला एखाद्या ठिकाणी, असं चांगल्या शिव्या दिल्या, चांगल्या मोजक्या मोजक्या, काल नाही का ते म्हणले माझ्या लय पाठ आहेत खास खास, त्या दिल्या आणि नंतर हार तुरे घालून आपला सत्कार बी केला, काहीच फरक नाही पडणार. हार तुऱ्यांनी त्याचा सत्कार केला तरी त्याला काही घेणं ते नाही, शिव्या दिल्या तरी नाही. असं काही प्रमाण आहे का तुमच्याकडं आपल्याकडं? सोपं सोपं जरा तसंच प्रमाण आहे का काही? तशी निंदा आणि स्तुती नव्हेच कोणी व्यक्ती नाही. अंधारी का वाती सूर्या घरी, सूर्याच्या घरी अंधार आहे का? म्हणजे याचा बोध एवढा पक्का आहे, शिव्या देणारा आणि हार घालणारा दोन गुढे. प्रकाशाचा सोहळा भोगीत असो, असं ना. कोण निंदिलं तरी आपल्याला काही घेणं देणं नाही, आणि वनलं तरी घेणं देणं नाही, है ना. कारण आपल्याला कोणता धंदा करायचा आहे? हरिनामाचा धंदा करायचा आहे. आम्ही नामाचे दुरून आलो आमच्या गावी. तुमचा माल खरा आणि यांचा माल खोटा. आधावरचे तुमचे कीर्तन करायचं आणि आम्ही त्याच्यात टाळ घेऊन उभा असणार. काय सोहळा असणार तो? शिंदे तर टाटाना उड्या मारतील बा. ते त्यांची क्लिप पाहिली का नाचताना कसे आणि शूटिंग करायला लागले. बस छान आहे एकदम, अभ्यास चांगला आहे. नको मान, नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण. मी नाही सोडणार, तू पण सोड फक्त. मी माझ्या याच्यावर ठाम आहे की नाही. कसं वाटलं पाहिजे आपल्याला, आतून असं आपलं झालं पाहिजे, पाणी पाणी झालं पाहिजे. थुंकोनिया मान तुका करीत, थुंकोनिया मान दंभ तुका करी तो कीर्तन. मान पण आणि दंभ पण, असं कीर्तन करायचं आपण. असं केलं सूर्यवंशी. अजून सुरुवातच आहे त्यांची, पण चांगली सुरुवात आहे. एंट्री जबरदस्त आहे. आगे आगे देखो होता है क्या. ते पिक्चर बघा, नवीन पिक्चर यायचं असलं तर पिक्चर अख्खा दाखवत नाही, पण दुसरा पिक्चर चालू असेल तर त्याचं काय दाखवतात? ट्रेलर. तसं काल सूर्यवंशींचा काय झालाय? ट्रेलर झालाय. आपलं कधी होणार काय माहिती. किती नंबर? 18. शत्रू व मित्र या दोघांच्या ठिकाणी एकसारखा व्यवहार करणारा, त्याचप्रमाणे मान अपमान यामध्ये सम, निंदा आणि स्तुती समान पै झाली, त्याची स्थिती आली समाधीशी. मान अपमान यामध्ये सम, त्या दोघांनाही सारखेच मानणारा. शीत उष्ण म्हणजे थंडीच्या दिवसात आणि उन्हाळ्यात सारखंच मानणारा, असे का? म्हणजे तसे प्रसंग आले जीवनात तरी पण त्याच्यावर काय परिणाम होत नाही. शीत उष्ण सुख दुःख यामध्ये एक सारखीच भावना ठेवणारा, कोठेही आसक्ती न ठेवणारा. सगळं करायचं, सगळ्या ठिकाणी जायचं, पण कशात गुंतून नाही राहायचं. तसेच पार्था ज्याच्या मनात वाकडेपणाची गोष्टच नसते, त्याच्या मनात तुम्ही ह्याच पुढे मला वाटतं श्लोकात येतील की सज्जनाच्या मनात काय चालतंय याची कल्पना सुद्धा दुर्जन कधी करू शकत नाही. काय उंचीवर त्याची भूमिका असते. आणि दुर्जनाच्या मनात किती डावपेच चालू आहेत हे सज्जनांना सुद्धा कल्पना कळणार नाही, कारण त्या दोघांच्या दिशा वेगळ्या आहेत. तसेच पार्था ज्याच्या मनात वाकडेपणाची गोष्ट नसते आणि जो शत्रू व मित्र दोघांची सारखीच योग्यता मांडतो, असे छत्रपती शिवाजी महाराज सरळ नाकाचे होते. काही सरळ नाकाचे असून सुद्धा वाकड्या नाकाचे,
आणि काहींची बसकी नाक आहेत पण त्यांना म्हणावं लागेल काय, सरळ नाकाचा आहे. म्हणजे प्रसंगाला सरळ चालणारा माणूस पाहिजे. शत्रू मित्र दोघांची सारखीच योग्यता मांडतो. अर्जुना आपल्या घरच्या लोकांना तेवढा उजेड पाडावा आणि परक्यांना मात्र अंधार पडावा, हे ज्याप्रमाणे दिवा जाणत नाही. दिव्याला काय माहितीये का, आपल्या माणसांना प्रकाश पाडायचा आणि दुसरे आले बंद व्हायचं नाही. जो आपल्यावर तोडण्याकरता घाव घालतो किंवा ज्याने आपली लावगड केली, त्या दोघांनाही झाड जशी एकसारखीच सावली करते. असं परिवर्तन बदल अपेक्षित आहे आपल्याकडून साधू संतांना. बघा बरं, ते झाडाला तोंड का, खंडावया घाव घाली. कितवीच्या अभ्यासक्रमात होतं, 4थीच्या अभ्यासक्रमात मला वाटते ह्या ओवे होत्या. खंडावया घाव जाय लावणी जायाने केली. वृक्ष दोघांना सावली किती नंबर आहे, 99. नाना सांगा, जो खंडावया घाव घाली कान लावणी जायाने केली, दोघं एकची सावली वृक्ष दे जैसा. किंवा ऊस मारणारालाही गोडे, लावणारालाही गोडे आणि कापणारालाही गोडे. अहो अशी लागण झाली पाहिजे. बघा लय मस्त उदाहरण सापड. लावणाराला गोडे आणि तोडणाराला गोडे. आता आपल्याकडे ऊस लावणारा एक आणि ऊस तोड्या एक. त्याला खाणाराला गोड, तोडणाराला, आणि लावणाराला गोड, आणि कोयत्याला तिखट आंबट ऊस. कोयत्याला गोड. त्याच्यावर हात फिरवला ना कोयत्यावरून तरी त्याची वेगळीच धार लागते. कोयत्याला जो गोड आहे तो ऊस, तो आपल्याला व्हायचा. लावणाराला तर गोड देणारच आपण, आणि जो साखर करण्यासाठी मुळे बांधून न्यालाय, पण कोयत्याला सुद्धा आपण गोड करणार पाहिजे. जे गावी करावा वास, तेथे नसावे उदास. जिथं जायचं तिथं त्यांच्यासारखं होऊन जायचं, रंगून जायचं. रंगे रे श्री रंगे, काय भुललासी पतंगे, काय भुललासी पतंगे. किंवा ऐसे करेगा पांडुरंगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावी रंगा. हे म्हणत असताना तुकोबर आहे कणिकभर. कणिकभर कुठे आहेत, पुढे आहेत का मागे आहेत? पक्क उत्तर अभिप्रेत. कणिकभर पुढे आहेत का मागे आहेत? मागे आहेत. काय तुमची उंची आहे जिथं तुम्ही तुकोबरायला म्हणता कणिकभर मागे. नाही, त्यांची ती भूमिका आहे अनुग्रह घेतल्यानंतरची. ते त्या रंगात रंगाला जायचे, पण कधी कधी रंगामध्ये थोडा बेरंग व्हायचा, अशुद्ध रंग यायचा, म्हणजे दिखाव्याचा यायचा. तेव्हा ते म्हणायचे दिखाव्याचा नको. आणि त्याच्या पुढची स्टेप आहे, रिप्लाय आला, प्रगती झाली. थुंकोनिया मान दंभ तुका करीतो कीर्तन, हे त्याचं उत्तर आहे. ऐसे करीगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. आता आपण रंगायचं शुद्ध, आणि मग इतर जे आहेत ना अशुद्ध रंगलेले, त्यांना आपल्याला ड्युटी आहे काय, शुद्ध रंगवायचे. पण आपण तैसे वावे मग जगबोधे निववावे. रंगलेली आहेत लोक परमार्थात, रंगलेली आहेत, पण शुद्ध रंगात रंगलेली नाही, म्हणजे अशुद्ध रंगात रंगलेली आहेत. असं देवाकडे मागणं करायचं, देव देतो. तुम्ही मागणं केलं का देव देतो. आता हे तुमचं मागणं कोणाच्या हिताचं आहे, स्वतःच्या. आणि स्वतःचं हित झालं तर त्याच्या जगाचं दडलेलंच आहे. किंवा ऊस हा जो त्याच पाणी घालून वाढवतो त्यासच गोड करतो, गोड. बघा ना, माऊली पण उलटच बोलतायत. किंवा ऊस हा जो त्याच पाणी घालून वाढवतो त्यासच गोड, व तो ज्याला चरकात घालून गाळतो त्याला कडू असा कधीच लागत नाही. त्याप्रमाणे गायीची तृष्णा हारू का, हा बघा. त्याप्रमाणे नदीवर पाणी प्यायला गेलं वाघ आणि हत्ती. मग वाघ हिंस्र म्हणून पाणी म्हणतं का याच्यासाठी मी विष होईल,
आणि गाय पवित्र आहे, 33 कोटी देवता आहे, तिचं पाजलं पाणी तिने पेलं पाहिजे, तिच्यासाठी मी अमृत होईल असं म्हणत नाही. त्याप्रमाणे आपला अर्जुना शत्रू मित्र भाव ज्याच्या मनात मुळीच नसतो, तसाच जो मान अपमानाच्या समयी समबुद्धी ठेवतो, मान झाला तरी आहे तसाच आणि अपमान झाला तरी त्याच लेवलला येतो. आकाश ज्याप्रमाणे तिन्ही ऋतूत सारखे असते, काय दृष्टांताची मात आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हिवाळ्यात आकाश असं लाट 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 कंटाना उडत असतं, पावसाळ्यात असं ओलं झालेलं असतं. आपण गेलो ना, पाऊस उघडलो का आपल्याला असं ओलं करतं, आणि उन्हाळ्यात तर लय चटके देतं, है की नाही, है की नाही मामा? हा ना. सांगा मामी आता. बघा, शरीराच्या मेळे कर्मी करी सगळे, परे आकाश धुपे न मळे तैसा. हा बघा बरं, किती धूळ उडती, किती धूळ उडती, अख्ख्या इकडं आपल्या भिंतीवर येऊन बसते. आपल्याला पावडर लावायचीच गरज नाही पडत हिवाळ्या याच्यामध्ये, उन्हाळ्यात, है की नाही. पण आकाशाला पावडर लागती का ती उडती तरी नाही, त्या आकाशाला चिटकू शकत नाही. तसा असतो तो आकाश. ज्याप्रमाणे तिन्ही ऋतू सारखेच असते, त्याप्रमाणे जो थंडी उन्हाळा दोह सारखेच मानतो. अर्जुना, मेरू पर्वत ज्याप्रमाणे दक्षिण उत्तर या दोन्ही दिशांकडील वाऱ्यास सारखाच मानतो व अचल असतो, त्याप्रमाणे सुख दुःख प्राप्त झाले असता जो आपल्या मनाची निश्चलता, समता, तत्वता ढळू देत नाही, रावापासून तर रंकापर्यंत चांदणे सर्वात सारखेच सुखकर असते, त्याप्रमाणे जो प्राणी मात्रास सारखाच प्रिय असतो. 4 नंबर बघूया. माधुर्य चंद्रिका सरिसी राया रंका, तैसा जो सकळिका भूता समो. माधुर्य 14. आल्हाददायित्व, त्या म्हणजे शीतलता जशी त्या चंद्राकडे, तो सगळ्यांना, चांगल्या माणसाला, राजाला पण आणि नोकराला पण सारखीच देतो. सर्व जगाला पाणी एक सारखेच सेव्य वा प्रिय आहे. कोणाला पाणी गेलं तर सारखंच आहे. त्याप्रमाणे आणि आवड सगळ्यांना गरज आहे, प्रिय म्हणजे त्याच्याशिवाय जगू शकत नाही, जल जीवन आहे सगळ्यांसारखी. त्याचप्रमाणे ज्याची भक्ताची तिन्ही लोक इच्छा करतात. बघा, नारद मुनींचं डोळ्यापुढे उदाहरण घ्यायचं. देव पण, राक्षस पण आणि मनुष्यगण पण. वा वा वा, नारद मुनी आले, कोण म्हणतंय? देव. वा 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 वा, नारद मुनी आले आमच्या घरी, मनुष्य म्हणतात. आणि वा वा वा, नारद मुनी आमच्या घरी आले, राक्षस. आता नेमकं आपल्याला राक्षस म्हणतात, वा 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 आमच्या घरी आले, का देव म्हणतात, कसं मनुष्य प्राणी म्हणतात. या तिन्ही लोकांमध्ये आपण वंदनीय असलं पाहिजे. काय विश्वास आहे बघा ना. तो याच्यामध्ये भागवतात सांगितलं का राक्षस सुद्धा माझ्यावर तेवढाच विश्वास ठेवतात म्हणणे, त्याच्यावर, नारदावर, जेवढे देव ठेवतात. आणि देवांचा गुरु आहे तरी पण राक्षस सुद्धा त्याच्यावर तेवढाच भरोसा ठेवतात. हा पक्का माणूस, याच्यावर नो टेन्शन घ्यायचं काय कारण नाही. जो मनाचे अंतर्बाह्य होणाऱ्या विषयाचे संबंध व तसेच पुढे प्राप्त होणारा विश्व संबंध सोडून एकांतात राहून आपले मन स्वस्वरूपी चिरस्थिर करून सुखच भोगतो, म्हणजे डोंगरावर जातो. जो मनाचे अंतर्बाह्य होणाऱ्या विषयांचे संबंध सोडून, आतले आणि बाहेरचे सोडून, व तसेच पुढे प्राप्त होणाऱ्या विश्व संबंध तोडून एकांतात राहून आपले मन, म्हणजे एकांतात म्हणजे डोंगरावर जाऊन, है का नाही. मग हा बस, सगळ्यांमध्ये राहून लोकांतातला एकांत. सांगा ज्ञानेश्वरीची ओळ. बहु एकांतावरी प्रीती, जनपदावर खंती. हा बघा, ही एक स्थूल ज्ञानाची भूमिका सांगेल. त्याला एकांत आवडतं, पण अजून जया जनपदावर सुख, गजबजे कौतुक, तो अज्ञानी मनुष्य. त्याला जनपदात वाटतं वा वा आपण गेलोय, जरा मागूनच एंट्री मारायची. हुशार माणसं कीर्तनाला लवकर येत नाहीत, एकदा रंगात आली का मग समजायचं ह्या आलेत म्हणायचं. आणि येडी माणसं पहिल्यापासून हजर, बसकर टाकण्यापासून सगळं करण्यापासून असतात. असं असतं बघा. एकांतात म्हणजे आपल्या स्वतःचं पण अस्तित्व आणि सगळ्या जगामध्ये एकता पाहतो तो.
याचा अर्थ तो डोंगरात जाऊन नाही बसत, स्वतःच देहबुद्धीचं तादात्म्य सुद्धा सोडून देतो. आपल्या संसार संबंध, मनाचे अंतर्बाह्य होणाऱ्या विषयाचे संबंध आपल्या आतमध्ये होऊ दे ना, काही बी खळबळ चांगली होईल, एखाद्या वेळेला वाईट होईल, काय तोडावा संबंध यांचा माझा. कोणाचा कोणाचा? काम क्रोध लोभ आस भय चिंता, लाज भय चिंता, आस भय चिंता, तोडावा संबंध. हे सरळ म्हणलेत ना काका. यांचा संबंध तोडावा म्हणजे काय करायचं? म्हणजे त्यांच्यात राहायचं, पण त्यांच्याशी लिप्त राहायचं नाही. जसं एखाद्या जोडप्याचं जर पटत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून कोर्ट सांगतं काय, 6 महिने एकत्र राहा, आणि नाही पटलं तर काय त्यांची युक्ती आहे. काय युक्ती? 6 महिने एकत्र राहून नाही पटणार असं होणार आहे का? पटणार, आणि त्यांचं काम फत्य होणार. त्याप्रमाणे यांच्यात राहायचं, पण यांच्यात नाही राहायचं. कसं? तू का म्हणे नाव ती उदकात आहे, पण ती उदक त्याच्यामध्ये नाहीये. जो मनाचे अंतर्बाह्य होणारे विषयाचे संबंध, तसेच पुढे प्राप्त होणारा विश्व संबंध सोडून, म्हणजे कुठे जंगलात जातो का, त्याला विश्व समजतच नाही, त्याच्याशी कोणता संबंध नाही, पण राहतो त्याच्याशी, सगळे व्यवहार त्याच्याशी आहेत, पण त्याच्यापासून तो अलिप्त आहे. एकांतात राहून आपले मन आपल्या स्वस्वरूपी चिरस्थिर करून सुखच भोगतो. नाही होऊ शकत. थांबूया. किती वाजले? 18. अजून आहे 5 मिनिटं का सोडायचे आपले? 19 वाचायचं ना. श्लोक क्रमांक 19. निंदा स्तुती यांना समान मानणारा, सारखे तेच चाललंय, वाणीचे नियमन करणारा. बघा नुसतं बडबड 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 बडबड. काय म्हणते त्या मॅडम तुमच्या गाडीत बसलेल्या? मोठे मॅडमला घेऊन जातात नेहमी, पैसे पण भरपूर देतात, आणि हे बसले का ते बिचारी कामात टेन्शन मध्ये, असं मोठी माणसं ही बडबड. काय काका काय म्हणते मॅडम? अहो तुम्हाला थोडी बोलायचं, मॅडम काय बोलतात, काय म्हणतात? काय बसल्यापासून बड 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 चालू आहे. काका जरा शांत बसा. मॅडम यांच्यापेक्षा हुशार आहे का नाही? म्हणून तुमची नियुक्ती आहे गाडी चालवायला. मग देव हुशार का अर्जुन हुशार? युक्त आहार विहार नेम इंद्रियासी नसावी बासर निद्रा बहु भाषण. वाचा 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 नाही बोलत बसायचं. बोलायचं तर देवाविषयी बोलायचं, तिकडं नाही देवाविषयी बोलायला. आता देवाविनं काही. निंदास्तुती यांना समान मानणारा, वाणीचे नियमन करणारा, शरीर जिवंत राहण्यापुरते जे काही मिळेल त्याने संतुष्ट होणारा. मी तो अल्पची संतुष्टी. काय खाण्यापुरतं थोडं दे फक्त, काय प्रमाणे नाही न मिळो खावया न वाढो संतान, परी नारायण कृपा करू, असंच. वाढावे संतान ग्रही व्हावे धन्य धान्य, नाही असं फक्त पोटापुरते दे गा नको लय, अशा पद्धतीचं. हा पोटापुरते काम परी अगत्य तो राम. शरीर जिवंत राहण्या हे त्यांच्या मेवण्यांनी दिले मला प्रमाण. पोटापुरते काम काय म्हणायचंय? 2 वेळा सांगितलं ना मी बाहेर झालेलो आहे. शरीर जीव थोडस वेगळं पाहिजे आता जरा. साही इतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा नहीं रहूं और साधू भी भूखा न रहे. आपण बी उपाशी नाही राहिलो पाहिजे, साधू बी उपाशी नाही राहिलो, एवढंच द्या. आपण तेवढंच संतुष्ट आहे. अहो असं नाही मैं भी भूखा नहीं रे, साधू भी भूखा नहीं रे, और बैंक मध्ये
फिक्स डिपॉझिट मी बी रे, है का नाही? पोटासाठी न करावी चिंता, आहे त्या संचिता माप घालू, किंवा वस्त्र आणि पोटाची न करी चिंता, नको चिंता करू वस्त्र आणि पोटाची, माऊली आमची पांडुरंग. हा बांध बरोबर. बघा काय नाही, वेळेला आपलं काम, आपलं एटीएम आहे, एटीएम क्या करे असे येतं बघा मध्ये. तसंच येत. चालेल, आपण थांबूया. 6 नंबर, किती 6 नंबर आहे? 206 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 12वा ओवी क्रमांक 206 ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे, हे देवाज्ञ तोषावी तोषो निमज द्यावे. वेंकटी सांडो तया सत्तमेर दिवाणो, भूतावरस्परे धरो मैत्रीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो देवांची लतोते लाभो प्राणियात, वर्षद सर्वमंगळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी, अनामत मंडळी भेट तुला होता, सदा कल्पतरुचे आरव, केला चिंतामणीचे गाव, बोललेले अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोये होतु, निंबवना सर्व सुखी, पूर्ण होनी त्रिलोकी, वजितो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथो भजिले विशेष रोगी, दृष्टादृष्ट विजय भोगावेची, वेदमणे श्री विश्वेश्वरा हो, होई दान बसाओ, येणे वै ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वै ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वै ज्ञान देवो सुखिया झाला.